नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप किंवा स्पर्धा परीक्षा ज्या विविध आहेत त्या परीक्षांमध्ये आपल्याला बुद्धिमत्तेचा किंवा इंटेलिजन्स टेस्टचा एक महत्वाचा भाग असतो आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न हे सामान्यतः संख्या पद्धतीवर जास्त आधारित असतात, बरोबर। तर मग त्याच्यामध्ये गणिती कोडी असतील, मॅथ्स पझल असतील किंवा नंबर सिक्वेन्स म्हणजे संख्या मालिका किंवा सहसंबंध असेल, कोरिलेशन, असे वेगवेगळ्या टाइपचे जे क्वेश्चन्स असतात संख्यांवर आधारित, त्यासाठी तुम्हाला संख्यांचे जे विविध प्रकार आहेत, बरोबर, त्या प्रकारांचा पूर्ण परिचय जर असेल तरच तुम्हाला ते प्रश्न सॉल्व्ह करता येतील। त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ऑल टाइप्स नंबर जे आहेत म्हणजे संख्यांचे जे विविध प्रकार आहेत ते त्यांचा तुम्हाला परिचय करून देणार आहोत। त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पहा, तुम्हाला यातून भरपूर शिकायला मिळेल। चला तर सुरुवात करूया। संख्यांचा जो पहिला प्रकार आहे मित्रांनो तो म्हणजे आहे नैसर्गिक संख्या। काय प्रकार आहे? नैसर्गिक संख्या किंवा ज्यांना काय म्हणतो आपण नॅचरल नंबर्स। नॅचरल नंबर्स मग नैसर्गिक संख्या कोणाला म्हणायचं? तर ज्या एकाने सुरू होतात, 1 ने स्टार्ट होतात, 1 2 3 4 5 6 इननंबरेबल असतील, असंख्य असतील, बरोबर। फक्त लक्षात ठेवायचं नैसर्गिक संख्या 1 ने स्टार्ट होतात, यांना क्रमवार नैसर्गिक संख्या सुद्धा म्हणतात। आता या नैसर्गिक संख्यामध्ये बघा, नॅशनल नंबर मध्ये 2 प्रकार पडतात। त्यातला पहिला प्रकार आहे समसंख्या। समसंख्या किंवा ज्याला काय म्हणतो आपण इव्हन नंबर्स, ओके। मग समसंख्या कोणत्या? तर ज्यांना 2 ने भाग जातो, ज्या 2 ने डिव्हिजिबल आहेत, बरोबर। मग काय ना 2 4 6 8 10 12 14 असंख्य असतील, बघा, यांना सम म्हणायचं कारण यांना 2 ने भाग जातो। पुढचा नैसर्गिक संख्यांचा प्रकार आहे मित्रांनो तो आहे विषम संख्या। विषम संख्या किंवा ज्यांना काय म्हणतो आपण ऑड नंबर्स। मग ते आहेत 1 3 5 7 11 13 15 17 डॅश डॅश। आता सम मध्ये काय फरक असतो? समसंख्या 2 ने डिव्हिजिबल असतात, 2 ने भाग जातो आणि 2 ने भागल्यावर बाकी 0 राहते, रिमाइंडर 0 असतं। आणि इथे 2 ने डिव्हिजिबल नसतात आणि जर 2 ने डिवाइड केलं तर रिमाइंडर आपलं नेहमी 1 राहील, बरोबर। हे 3 प्रकार कळाले तुम्हाला। याच्यानंतर पुढचा प्रकार आहे, आता हा जो नैसर्गिक संख्यांचा गट आहे बघा, 1 2 3 4 5 6 7 असा या नैसर्गिक संख्येत यांच्यामध्ये जर तुम्ही 0 ला ऍड केलं, कशाला ऍड केलं? 0 ला, तर तुमच्या ज्या संख्यांचा प्रकार तयार होतो तो पूर्ण संख्या किंवा यांना आपण काय म्हणतो होल नंबर्स। काय म्हणायचं यांना? होल नंबर्स। बघा, पूर्ण संख्येमध्ये काय फरक आहे? फक्त पूर्ण संख्या होल नंबर 0 ने स्टार्ट होतात आणि नैसर्गिक संख्या ज्या आहेत नॅचरल नंबर त्या 1 ने स्टार्ट होतात, बरोबर। संख्यांचा पुढचा प्रकार आहे तो म्हणजे पूर्णांक संख्या। आता पूर्णांक संख्या म्हणजे काय असतं हे समजण्यासाठी तुम्हाला संख्या रेषा किंवा नंबर लाईनचा वापर करता येईल। बघा, आता या नंबर लाईन मध्ये मिडलला 0 असतो आणि राईट साइडला +1 +2 +3 +4 या पद्धतीने संख्या वाढत जातात आणि लेफ्ट साइडला -1 -2 -3 -4 -5 या पद्धतीने संख्या इकडे डिक्रीज होत जाते, बरोबर ना। तर या ठिकाणी ज्या संख्यांचे प्रकार आहेत तर याच्यामध्ये पहिला जो आहे 0 किंवा 0 आणि त्याच्या राईट साइडला असलेल्या पॉझिटिव्ह नंबर, कोणत्या? पॉझिटिव्ह म्हणजेच काय धनसंख्या, आणि उजव्या बाजूला असलेल्या निगेटिव्ह नंबर्स म्हणजे काय ऋण संख्या। या सर्वांचे मिळून ज्या संख्या असतात त्यांना काय म्हणतो आपण पूर्णांक संख्या किंवा
इंटिजर्स. काय म्हणायचंय ना, इंटिजर्स. बरोबर. तर या पद्धतीने संख्यांचा पुढचा प्रकार. त्याच्यानंतर जर आपण या पूर्णांक संख्यांपैकी दोन कोणतेही पूर्णांक घेतले, दोन इंटिजर आपण घेतले आणि त्यापासून आपण जर a अपॉन b या स्वरूपात संख्या मिळवली की जिच्यामध्ये b ची व्हॅल्यू 0 नसेल. बरोबर. तर आपण आता दोन पूर्णांक घेऊन -4 अपॉन 3 घेतला किंवा -7 अपॉन 8 किंवा 5/3 किंवा 2 किंवा आपण घेतला 0 और -2/7. अशा प्रकारचे जे आपल्याला फ्रॅक्शन मिळतील. बरोबर. तर त्या फ्रॅक्शनच्या स्वरूपात जे नंबर असतात इथे 0 नाही घ्यायचा. b 0 घेतला तर याला अर्थच राहणार नाही त्या संख्येला. बरोबर. त्यामुळे a अपॉन b च्या स्वरूपात ज्या संख्या लिहिल्या जातात त्यांना काय म्हणतो आपण, तर यांना म्हणतात परिमेय संख्या. काय म्हणायचं यांना, परिमेय संख्या किंवा रॅशनल नंबर्स. रॅशनल नंबर्स. बरोबर. तर आता परिमेय संख्येचा अर्थ काय, a अपॉन b च्या स्वरूपात. आता 2 मध्ये नाही का मग, तर 2 अपॉन 1 असतो. त्यामुळे 2 अपॉन a अपॉन b च्या स्वरूपात लिहिता येते. 0 ला पण लिहिता येते 0 अपॉन 1. बरोबर. म्हणजे सर्व काय परिमेय संख्या. आणि परिमेय संख्येनंतर बघा तुम्हाला माहित असतील √2, √3, √5 अशा ज्या नंबर्स आहेत. बरोबर. की ज्यांना आपल्याला आवर्ती दशांश रूपात लिहिता येत नाही. बरोबर. तर या संख्यांना म्हणतात अपरिमेय संख्या. संख्या किंवा इरॅशनल नंबर. इरॅशनल नंबर्स. बरोबर. तर या पद्धतीने परिमेय आणि अपरिमेय असे दोन उपप्रकार परत येतात. आणि या सर्व संख्यांचं मिळून, परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या या सर्वांचं मिळून ज्या संख्या आपल्याला मिळतात त्यांना म्हणतात वास्तव संख्या किंवा रिअल नंबर्स. काय म्हणायचे यांना, रिअल नंबर्स. म्हणजे लक्षात ठेवा तुम्ही आता इथपर्यंत संख्यांचे जवळपास जे मुख्य प्रकार आहेत ते आपण पाहिले. तर याच्यामध्ये बघा एका प्रकारापासून पुढचा प्रकार मोठा असतो. नैसर्गिक संख्येपेक्षा मोठा प्रकार काय आला, पूर्ण संख्या. बरोबर. पूर्ण संख्यामध्ये सर्व पूर्णांकामध्ये पूर्ण पण येतात, नैसर्गिक पण येतात, म्हणजे हा त्याच्यापेक्षा मोठा. परिमेय मध्ये पूर्णांक आले म्हणजे सर्वच आले. आणि त्याच्यानंतर अपरिमेय हा दुसरा एक भाग. आणि परिमेय आणि अपरिमेय मिळून काय तयार होतात, वास्तव संख्या. तर या संख्यांचे जे संच आहेत त्यांचा तुम्हाला 9वी 10वीच्या इथे सेटचा जो भाग असतो तो सॉल्व्ह करताना मदत होणारच आहे. आणि त्याचबरोबर हे जे प्रकार आहेत त्यांचा तुम्हाला आपले जे बुद्धिमत्तेचे प्रश्न आहेत. बरोबर. तर ते सॉल्व्ह करण्यासाठी सुद्धा मदत होईल. आता याच्या व्यतिरिक्त संख्यांच्या आणखी काही प्रकारांची आपल्याला बुद्धिमत्तेचे प्रश्न सॉल्व्ह करताना मदत होणार आहे. तर ते प्रकार आपण आता पाहूया. संख्यांच्या पुढच्या प्रकाराची तुम्हाला गरज लागणार आहे ती म्हणजे वर्ग संख्या. वर्ग संख्या किंवा स्क्वेअर नंबर्स. स्क्वेअर नंबर्स. आता वर्ग म्हणजे काय असतं तुम्हाला माहिती आहे की एखाद्या संख्येला त्याच संख्येने गुणल्यानंतर येणारा गुणाकार. नंबर मल्टिप्लाइंग बाय इटसेल्फ, द प्रॉडक्ट वी गेट दॅट इज कॉल्ड स्क्वेअर ऑफ द नंबर. म्हणजे 5 into 5, 5 गुणिले 5 25 येणार ना. तर 5 चं स्क्वेअर किती असेल, 25. आता स्क्वेअर नंबर तुम्हाला काय असते, 1 चं स्क्वेअर 1, 2 स्क्वेअर 4, 3 स्क्वेअर 9, 4 स्क्वेअर 16, 5 स्क्वेअर 25, 6 स्क्वेअर 36, 7 स्क्वेअर 49, 8 स्क्वेअर 64, 9 स्क्वेअर 81, 10 स्क्वेअर 100. तर या पद्धतीने अप टू 30 पर्यंत तरी स्क्वेअर आपल्याला माहित पाहिजे. तर ह्या ज्या नंबर आहेत या स्क्वेअर नंबर आहेत किंवा परफेक्ट स्क्वेअर असं सुद्धा यांना म्हणतात. तर स्क्वेअर नंबर तुम्हाला माहित असल्या पाहिजेत 1 to 30 पर्यंतच्या. बरोबर. हा एक प्रकार झाला. त्याच्यानंतरचा प्रकार आहे ते म्हणजे क्यूब नंबर किंवा घन संख्या.
किंवा क्यूब नंबर्स. मग घन याचा अर्थ काय असतो? जसं वर्ग म्हणजे काय, दोनाचा वर्ग करायला काय केलं, 2 into 2 इक्वल टू 4 केलं आपण. पण जर तुम्हाला 2 चं क्यूब काढायचं असेल तर ते असं लिहितात. आणि 2 हाऊ मेनी टाइम्स घ्यायचं, 3 टाइम्स. म्हणजे आन्सर कसं येणार आपलं आता, 2 2 जा 4, 4 2 जा 8. म्हणजे 2 चं क्यूब काय झालं 8. याप्रमाणे काही क्यूब नंबर आहेत. 1 चं क्यूब काय 1, 2 चं क्यूब 8, 3 क्यूब म्हणजे 3 चा घनक काय येतो 27, 4 क्यूब 64, 5 क्यूब 5 चा घन किती होतो 125, 6 क्यूब 216, 7 क्यूब 343, 8 क्यूब 512, 9 क्यूब that is 729 and 10 क्यूब 1000. म्हणजे अप टू 15 पर्यंत तरी तुम्हाला क्यूब नंबर माहित असले पाहिजेत. बरोबर. तर या काय झाले आपल्या घनसंख्या किंवा क्यूब नंबर. त्याच्यानंतर आपल्याला काही संख्यांचे प्रकार. त्याच्यामध्ये पहिला आहे मल्टिपल नंबर, पटीतील संख्या. पटीतील संख्या किंवा मल्टिपल नंबर्स. आता हे मल्टिपल नंबर तुम्हाला माहित आहेत. मल्टिपल म्हणजे पटीतील किंवा पाढ्यातल्या संख्या. किंवा आपण समजा 4 घेतलं तर 4 2 जा 8, 12, 16, 20, 24. अशा प्रकारे ही 4 च्या मल्टिपल झाल्या. जर तुम्ही 7 घेतला तर 7, 24, 21, 28, 35. या पद्धतीने ज्या नंबर असतील त्या मल्टिपल नंबर आहेत किंवा 7 च्या पटीतल्या संख्या. तर या प्रकारे मल्टिपल नंबरची सुद्धा आपल्याला मदत होत असते. आता बघा आणखी एक प्रकार विचारात घ्यावा लागतो, तो म्हणजे समान फरकाने वाढत जाणाऱ्या संख्या. समान फरकाने वाढणाऱ्या संख्या. बरोबर. नंबर इन्क्रीज विथ सेम कॉमन डिफरन्स. बरोबर. मग आता कसं असेल बघा, फॉर एक्झाम्पल आपण 2 घेतली तर 2 मध्ये जर आपण 3 ऍड केले बघा तर काय होणार 5. 5 मध्ये अजून 3 ऍड करत गेलो आपण तर 8 येणार. 8 मध्ये परत 3 वाढवले आपण तर 11. 11 मध्ये 3 ऍड केले तर काय होणार 14. म्हणजे या नंबर काय होतात, समान फरकाने वाढत गेलेले आहेत बघा. किंवा नंबर इन्क्रीज विथ सेम कॉमन डिफरन्स. तर या टाईपचे एक सिक्वेन्स तयार होतात. तर या सिक्वेन्सची सुद्धा आपल्याला मदत लागणार आहे. काही वेळेला हे समान फरकाने वाढतात तर काही वेळेला समान फरकाने घटत जाणाऱ्या संख्या. म्हणजे काय, कॉमन डिफरन्सने डिक्रीज होत जाणाऱ्या नंबर. फॉर एक्झाम्पल आपण समजा 25 नंबर घेतली आणि ही जर फर्स्ट नंबर -4 म्हणजे 4 ने कमी झाली तर काय होणार 21 होणार. 21 ला जर आपण परत 4 ने डिक्रीज केली तर किती येणार 17. ओके. 17 परत 4 ने डिक्रीज झाली तर काय येणार मग 13. ओके. या पद्धतीने कॉमन डिफरन्सने डिक्रीज होत जाणाऱ्या संख्या. असा सुद्धा एक संख्यांचा प्रकार आपल्याला विचारात घ्यावा लागतो. म्हणजे त्यांच्यातला कॉमन डिफरन्स कितीचा आहे आणि तो कितीने वाढतोय किंवा कमी होतोय त्याचा जरी आपण विचार केला तरी आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करायला मदत होते. आणि यानंतर अत्यंत महत्वाचा एक प्रकार आहे तो म्हणजे काय, त्रिकोणी संख्या किंवा ट्रँग्युलर नंबर. तर ट्रँग्युलर नंबर काय असतात ते सुद्धा आपण आता पाहूया. बघा मित्रांनो, यानंतरचा संख्यांचा प्रकार आहे तो त्रिकोणी संख्या किंवा ट्रँग्युलर नंबर. आता ट्रँग्युलर नंबर म्हणजे काय असतं बघा, 1 3 6 10 या पद्धतीच्या ज्या नंबर आहेत त्यांना ट्रँग्युलर नंबर्स असे म्हणतात. बरोबर. आता ट्रँग्युलर नंबर म्हणजे काय, तर लगतच्या दोन संख्या घ्यायच्या. समजा 1 into 2 घेतलं, कोणत्याही दोन लगतच्या संख्या आणि त्यांच्या गुणाकाराला जर तुम्ही 2 ने भागलं तर मिळणारी संख्या म्हणजे ट्रँग्युलर नंबर असते. आता इथे 1 into 2, 1 ची नेक्स्ट नंबर 2 आहे, त्या प्रॉडक्टला 2 ने डिवाइड करायचं. किंवा पुढे 2 into 3 या प्रॉडक्टला कशाने डिवाइड करा 2 ने. किंवा पुढे काय येणार 3 into 4 डिवाइडेड बाय 2. किंवा 4 into 5 डिवाइडेड बाय
2 या प्रकारचे जे नंबर मिळतात त्यांना ट्रायंग्युलर नंबर. आता बघा सिम्प्लिफाय केल्यावर काय येणार, फर्स्ट ट्रायंग्युलर नंबर तुम्हाला 1 मिळेल, 2 2 कॅन्सल झाले. सेकंड नंबर काय येणार 3, इथे 2 2 जा 4, 3 2 जा 6, इथे 2 2 जा 4, 5 2 जा 10 आले ना. या पद्धतीने जे नंबर मिळतात म्हणजेच काय, कोणत्याही दोन लगतच्या संख्यांचा गुणाकाराची निमपट म्हणजेच काय, product of two consecutive number is divided by 2, then number we get it is called as triangular number. बरोबर. तर या प्रकारच्या त्रिकोणी संख्या आहे, पण यांना त्रिकोणी का म्हणतात, आता 1 ही एक नंबर आहे, ही त्रिकोणी आहे, तर पुढची त्रिकोणी काय म्हणतात बघा 3. बरोबर. पुढची काय होते 6. नेक्स्ट त्रिकोणी नंबर बघा बघा इथे प्रत्येक ठिकाणी आपल्याला एक ट्रायंगल मिळेल, असा मिळेल की नाही, असं ट्रायंगल, म्हणून याला काय म्हटलेलं आहे आपण त्रिकोणी संख्या. आता या ठिकाणी जी पहिली नंबर असते याला त्रिकोणी संख्येचा बेस म्हणतात किंवा पाया, म्हणजे या नंबरचा पाया किती आहे 1 आहे. आता या नंबरचा बेस किती आहे बघा, ही जी नंबर असते फर्स्ट नंबर ती त्रिकोणी संख्येचा बेस किंवा पाया असते, म्हणजे 2 पाया असलेली त्रिकोणी संख्या काय मिळेल आपल्याला 3 मिळेल, म्हणजे हिचा बेस किती आहे 2 आहे. हिच्या बेसला बघा 3 पॉइंट आहेत, म्हणजे हिचा बेस 3 झाला. बघा 3 × 4 आपण 2 केलं ना आपण, येते लक्षात. त्याचप्रमाणे हिचा बेस किती येणार 4 येणार. तर या पद्धतीने पाया जर तुम्हाला माहित असेल तर कोणतीही त्रिकोणी संख्या काढता येईल. उदाहरणार्थ आपल्याला 7 पाया असलेली त्रिकोणी संख्या काढायची 7, बेस किती आहे 7, मग काय करायचं 7 ची नेक्स्ट नंबर जी आहे 8, तिने या 7 ला मल्टिप्लाय करायचं आणि त्याला 2 ने डिवाइड करायचं, म्हणजे 2 4 जा 8, 7 4 जा 28. बरोबर. म्हणजे बेस 7 असलेली त्रिकोणी संख्या काय असेल 28 असेल, येते लक्षात तुमच्या. किंवा त्याला आपण 7वी त्रिकोणी संख्या सुद्धा म्हणू शकतो. बघा फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स, सेव्हन्थ, ही 7th ट्रायंग्युलर नंबर आहे. तर या पद्धतीने या ट्रायंग्युलर नंबरची सुद्धा आपल्याला मदत होणार आहे. आले लक्षात. आता बघा संख्यांचे अत्यंत महत्वाचे 2 प्रकार की ज्यांचा सर्रासपणे बुद्धिमत्तेचे प्रश्न सोडवताना आपल्याला वापर करावा लागतो, ते म्हणजे मूळ संख्या, प्राईम नंबर्स. बरोबर. आता मूळ संख्या म्हणजे काय असतं की ज्या संख्येला ती संख्या 1 व ती संख्या असे 2च विभाजक असतात, ज्या नंबरला फक्त 2च डिवायझर असतात विभाजक. उदाहरणार्थ आपण 5 घेतले आणि 5 चे जर विभाजक घेतले आपण किंवा काय डिवायझर्स, बरोबर, तर 5 चे डिवायझर्स काय येणार 1 आणि 5. बरोबर. तसंच 7 साठी पण आहे. 7 चे विभाजक आपण घेतले तर काय येणार 1 आणि 7च. म्हणजे या संख्येला फक्त 2च डिवायझर असतात, त्यातला पहिला 1 असतो आणि सेकंड ती संख्या स्वतः असते, नंबर इटसेल्फ. तर त्या प्रकारच्या नंबरला प्राईम नंबर्स किंवा मूळ संख्या असे आपण म्हणत असतो. बरोबर. थोडक्यात मूळ संख्या या कोणाच्याच पाड्यात येत नाही, फक्त स्वतःच्या टेबलमध्येच येतात त्या, म्हणून त्यांना अविभाज्य संख्या असे सुद्धा म्हणतात. बरोबर. नॉन डिव्हिजिबल नंबर्स, हे लक्षात राहील तुमच्या. तर 1 ते 100 मध्ये टोटल या ठिकाणी 25 प्राईम नंबर्स आहेत. 25 प्राईम नंबर्स खूप महत्वाचे आहेत. तर यांच्यासाठी आपण एक स्पेशल व्हिडिओ तयार केलेला आहे. या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला तुम्हाला मिळेल की प्राईम नंबर 1 to 25 कशा फाइंड आउट करायच्या अगदी सहजरित्या. तर तो व्हिडिओ तुम्ही पहा, म्हणजे ही कन्सेप्ट जास्त क्लिअर होईल तुमच्या. बरोबर. आता पुढे प्राईम नंबर कळाला. आता कंपोजिट काय असतं, आता इथे बघा आपण 2 नंतर 4 नाही घेतलेलं, 4 घेतले का आपण, 4 चे जर मी विभाजक घेतले, बघा 4 कंपोजिट काय, तर 4 चे डिवायझर काय येणार 1 2 आणि 4 आहेत की नाही, 2 पेक्षा जास्त आहेत. फॉर एक्झाम्पल मी इथली मधली घेतली, समजा 12 घेतली, 12 चे विभाजक घेतले. विभाजक म्हणजे काय डिवायझर्स. बरोबर. तर 12 चे डिवायझर्स काय येणार 1 येणार. 1 च्या टेबलमध्ये आहे 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 6 आहे आणि 12 आहे. म्हणजे मोर दॅन 2 डिवायझर असतील तर तिला काय म्हणायचं मग कंपोजिट. म्हणजे इथे 4 झाले, 12 झाली,
15 झाली, 25 झाली, 30 झाली, ह्या प्रकारचे जे नंबर आहेत त्यांना मोर दॅन 2 डिवायझर असतात, दोनापेक्षा जास्त विभाजक असतात, म्हणून यांना आपण काय म्हणायचं, कंपोजिट नंबर्स किंवा संयुक्त संख्या. आलं लक्षात तुमच्या. आता याच्या व्यतिरिक्त आणखी एक संख्या प्रकार इथे आहे, तो म्हणजे काय, जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या किंवा ट्विन प्राइम नंबर्स. ट्विन प्राइम नंबर्स त्याची एक गरज लागते. आता 1 to 100 मध्ये बघा, जेव्हा दोन प्राइम नंबरच्या मध्ये एकच कंपोजिट नंबर असते बघा, 3 आणि 5 च्या मध्ये एकच कंपोजिट आहे, 5 आणि 7 च्या मध्ये पण एकच कंपोजिट आहे, 6. बरोबर. म्हणजे ही 3 आणि 5 ही पेअर कशाची झाली, जोडमूळ संख्येची किंवा ट्विन प्राइमची. अजून कोणते आहेत बघा, 11 13 मध्ये, 17 19 मध्ये पण ट्विन प्राइम आहे, 29 31 आहे, 41 43 मध्ये एकच नंबर आहे ना मिडलला. त्यानंतर 59 61 पण आहे, 71 73 सुद्धा आहे. म्हणजे किती पेअर येतात बघा, 1 2 3 4 5 6 7 8. बरोबर. म्हणजे 3 5 11 13 अशा ज्या पेअर येतील मी अंडरलाईन केलेल्या, यांना काय म्हणायचं, ट्विन प्राइम नंबर्स किंवा जोडमूळ संख्या. 1 to 100 मध्ये टोटल 8 पेअर आहेत. किती पेअर, 8 पेअर. कोणाच्या आहेत, तर जोडमूळ संख्यांच्या किंवा ट्विन प्राइम नंबरच्या. तर या पेअरची सुद्धा तुम्हाला ते प्रश्न सॉल्व्ह करताना मदत होत असते. आलं लक्षात. तर विद्यार्थी मित्रांनो, बुद्धिमत्तेचे प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व संख्या प्रकार जवळपास आपण घेतलेले आहेत. त्यामुळे या सर्व संख्या प्रकारांची जर तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस केली, सराव केली, त्या कोणकोणत्या संख्या कोणकोणत्या गटात मोडतात हे जर नीट अभ्यासलं आणि त्याचा वापर करायला जर तुम्ही शिकलात, तर ते बुद्धिमत्तेचे जे प्रश्न असतात कॉम्पिटिटिव्ह एक्झामला विचारले जाणारे, ते तुम्हाला सहजरित्या सॉल्व्ह करता येतील. बरोबर. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित या समजून घ्या. शक्य असेल तिथे पाठ करा. जसे वर्गसंख्या, घनसंख्या, ट्रँग्युलर संख्या आहेत. बरोबर ना. तर या तुम्हाला पाठांतर केल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे त्या पाठ असाव्यात, त्यांचा क्रम लक्षात ठेवावा, म्हणजे तुम्हाला पुढचं काम अगदी सोपं होईल. तर यापुढे आपण या संख्यांचा वापर करून ते प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे यावर आधारित व्हिडिओ बनवू. तोपर्यंत तुम्ही यांची प्रॅक्टिस करा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला अशा प्रकारच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. धन्यवाद. थँक्यू.